बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर काल रात्री चाकूने हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे। ही घटना बांद्रा येथील सद्गुरू शरण अपार्टमेंटच्या बाहेर घडली। सध्या मुंबई क्राईम ब्रांचने तपासाला सुरुवात केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासली जात आहे। घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे। सूत्रांच्या माहितीनुसार सैफ अली खान सुरक्षित असल्याचे समजते, मात्र हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही। ही घटना घडल्यामुळे सध्या बॉलिवूडमधील चर्चेला उधाण आले आहे। पोलिसांकडून अधिक तपशील लवकरच समोर येण्याची अपेक्षा आहे। शहरात क्रीडापटूंसह क्रिकेट रसिक व खेळाडूंची हौस पूर्ण करण्यासाठी शहरातील एकमेव क्रिकेट स्टेडियम असलेल्या स्वर्गीय परशुराम धोंडू टावरे स्टेडियमची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आहे। महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे या स्टेडियमला अवकाळ आला आहे। मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे क्रिकेट प्रेमींसह खेळाडूंमध्ये मनपा प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त होत असून स्टेडियमच्या या दुरावस्थेकडे मनपा प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी युनिक स्पोर्ट्स क्लबचे अफजूर खान यांनी बुधवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे। मुख्य मुद्दा आमचा असाच आहे का हा शासनाचा ग्राउंड आहे भिवंडी शहरात आणि तुम्ही पाहणी केलेली आहे। तुम्ही काय पाहणी केलेली आहे बघा, किती परिस्थिती खराब आहे। इथं हा क्रिकेट स्टेडियम आहे ॲक्च्युली, पण इथं क्रिकेटऐवजी बाकी सगळं कारभार इथं चालू आहे। इथं पूर्णपणे महानगरपालिकेचा म्हणा किंवा शासनाचा म्हणा यांचा हलगर्जीपणामुळे किंवा त्यांच्या दुर्लक्षपणामुळे ही अवस्था झालेली आहे। नवीन आयुक्त असो किंवा याच्या आधी जेवढेही आयुक्त येऊन गेले, कोणाचाही इथं लक्ष नव्हता। त्यांना फक्त पैसा पाहिजे, इथून त्यांना फक्त रेव्हेन्यू पाहिजे आणि तो पैसा इथं स्टेडियममध्येच लागला पाहिजे ॲक्च्युली। आणि हा क्रिकेट स्टेडियम आहे, क्रिकेट स्टेडियम असून इथं फक्त क्रिकेट झाला पाहिजे। पण तुम्ही बघा, इथं मागे एक इव्हेंट झालेला आहे, त्या तिथं इव्हेंट झाल्यानंतर तो कचरा किती पडलेला आहे, तो कमीत कमी 2 ते 3 गाडी ढिगार कचरा जमा झालेला आहे। इथं कोणत्याही प्रकारचं महानगरपालिकेचं लक्ष नाही आहे, फक्त त्यांना पैसा पाहिजे। आता आयुक्त असं म्हणत असतील की आम्हाला इथून पैसे भेटतात, तर हा एक क्रिकेट स्टेडियम आहे, इथं क्रिकेट झाला पाहिजे। पण तुमची कोणतीही मालमत्ता असतो तिथं काही तुम्ही चालू कराल का? माझा आयुक्तांना हाच प्रश्न आहे। जर कॉर्पोरेशनची बिल्डिंग आहे तिथं तुम्ही लग्न समारंभ चालू करा, मग तुम्हाला पैसेच पाहिजे असतील तर इथं क्रिकेट स्टेडियम आहे, इथं फक्त क्रिकेट झाला पाहिजे। आणि इथं नवीन म्हणजे MCAचे नेट्स त्यांना इन्व्हाइट करा। इथं शहराचे जे नवयुवक आहेत त्यांचा फ्युचर खराब झालेला आहे, ते कुठं खेळणार? तुम्ही विचार करा ना याचा। त्यांना फक्त पैसा पाहिजे का कॉर्पोरेशनला किंवा महानगरपालिकेला? मग महानगरपालिकेची एवढी मालमत्ता आहे तिथं तुम्ही इव्हेंट्स लावा ना। और तब से लेकर 2018 तक लगातार इस स्टेडियम में ये 5-6 क्लब के लोग ज़िम्मेदार यहाँ बैठे हुए हैं और हमारे हुसैन भाई ये इसको मेंटेनेंस देखते थे। इसका मैचेस के ज़रिए जो भी फंड आते थे उससे हम लोग एक पिच और ग्राउंड मेंटेन रखते थे। नगर पालिका ने 25 सालों में कभी इस पर कोई आउटफील्ड पे खर्च नहीं किया और जब से हम लोगों ने इसको छोड़ा है, और छोड़ने की वजह ये थी कि यहाँ पे सिक्योरिटी नाम की कोई चीज़ नहीं थी, ऑथराइज बंदा कोई नहीं था, कोई भी आकर डिस्टर्ब करता था, तो वह ग्राउंड धीरे धीरे आज 2024-25 आते आते बर्बाद हो चुका है। कॉरपोरेशन से हमारी यही मांग है कि इस स्टेडियम को जैसे जिस मकसद के लिए, जिस पर्पज़ के लिए स्टेडियम बना था वो यहाँ पे पूरा होना चाहिए। यहाँ क्रिकेट मैच का आयोजन हो, अभी के यहाँ फिर से क्रिकेट नेट प्रैक्टिस शुरू हो और मैचेस फिर से हों, इसका मैं आयुक्त साहब से मुतालबा करूँगा। यहाँ पे क्रिकेट मैचेस के लिए ना देकर मेला का आयोजन होना बार बार, और मेले की वजह से ये पूरे ग्राउंड की सत्यानाशी हुई है। यहाँ पे आप देख ही रहे हैं, अभी आपने देखा कि किस तरह से आउटफील्ड से मट्टियाँ निकाली गई, पतरे आप सारे टूटे हुए देख रहे हैं। तो कॉरपोरेशन देख रेख नहीं कर रही, इसी वजह से ये वलावारिस है। इस शहर का एकलौता स्टेडियम है। और बीडच्या आष्टी तालुक्यातील चिंचपूर येथे भाजपा आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर आणि मनोज जरांगे पाटील यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात आला। यावेळी सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकरांना फाशी दिली जावी अशी मागणी करण्यात आली। चिंचपूर गावात महाराष्ट्र सरपंच परिषदेच्या माध्यमातून तसेच ग्रामस्थांच्या पुढाकारातून हा दुग्धाभिषेक घालण्यात आला। यावेळी देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी निर्घृण हत्या झाली आणि त्याच्या निषेधार्थ चिंचपूर ग्रामस्थ व सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांच्या वतीनं आदर्श संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील,
सुरेश अण्णा धस, संदीप भैया क्षीरसागर यांची जी विटंबना म्हणजे इथं फोटोची विटंबना झाली त्याच्या निषेधार्थ चिंचपूर ग्रामस्थांनी आम्ही दूध अभिषेक केला आहे. आणि आमची एकच मागणी आहे की बाबा म्हणजे यांना संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. त्यांच्या जो दबाव टाकला जातो आहे त्याच्या कुठेतरी म्हणजे उलगडा झाला पाहिजे. आणि त्यांच्या इथून पुढे जे म्हणजे रंगायला दिला नाही पाहिजे का तर आरोपीला कुठलाही जात म्हणजे नसते. म्हणून म्हणजे आपले जे दुसरे म्हणजे फक्त ते समाजकंडक आहेत त्यांना ते सपोर्ट करतायत. त्यामुळे तो असा सपोर्ट झाला नाही पाहिजे आरोपीच्या विरोधात तरी. बीडच्या परळी तालुक्यातील पांगरी गावात वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ बुधवारी दिवसभर ठिय्या आंदोलन केलं जात होतं. तहसील प्रशासनाच्या मध्यस्थीतीने रात्री उशिरा हे आंदोलन स्थगित करण्यात आलं. बीड परळी महामार्ग तसेच गावातील मोबाईल टॉवरवर आणि पाण्याच्या टाकीवर चढून तरुणांचे आंदोलन सुरू होते. महामार्गावरील आंदोलनात महिला देखील मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. अखेर तहसील प्रशासनाच्या मध्यस्थीतीने हे आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले आहे. पांगरी ग्रामस्थांनी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सुपूर्द केले आहे. आता तुम्ही आंदोलनस्थळी आले, गावकऱ्यांनी काय निवेदन दिलं आणि हे आंदोलन स्थगित झालं, तात्पुरतं झालं, काय नेमकी आंदोलकाची मागणी? या ठिकाणी मौजे पांगरी या गावातील जे दुपारपासून महिला आंदोलनकर्त्या होत्या त्यांनी या ठिकाणी प्रशासनास निवेदन दिलेलं आहे आणि परळी तालुक्यातील वाल्मिकांना कराड यांच्यावरील जे काही आरोप झालेले आहेत किंवा खोटे गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत ते राजकीय हेतूने प्रेरित केलेले आहेत आणि त्यांच्यावर अन्याय होत आहे आणि हा अन्याय दूर करावा यासाठी शासनास निवेदन दिलेलं आहे आणि ते प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी स्वीकारून आंदोलन त्यांचं मागे घेण्याची प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी त्यांना विनंती केली आणि सदरील विनंती त्यांनी या ठिकाणी आज मान्य केलेली आहे आणि त्यांचे जे काही आंदोलनातील निवेदन प्राप्त झालेले आहे ते शासनास पुढील कारवाई सादर करण्यात येईल आणि या निवेदनाच्या बरोबरच उपस्थित आंदोलकांना कुठल्याही अनुचित प्रकार करू नये यासाठी प्रशासनाच्या वतीकडून आवाहन करण्यात आलेले आहे. बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात शेतकऱ्यांना पाहायला मिळणार 30 प्रकारची शेवंतीची फुले. साधारणतः आपल्याकडे फक्त पांढऱ्या प्रकारचे शेवंतीचे उत्पादन घेतले जाते, मात्र कृषी विज्ञान केंद्रात 30 प्रकारच्या शेवंतीचे उत्पादन घेतले जात असून 15 ते 20 जानेवारी दरम्यान कृषी प्रदर्शन होणार आहे. या प्रदर्शनात 30 प्रकारचे शेवंती शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे. अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांच्या आदेशान्वये 24 तास पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. येत्या आर्थिक वर्षात 33 अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांच्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी 15 वाहनांची आज अखेर 24 लाख रुपये दंड भरले आहे. उर्वरित वाहनधारकांना नोटीस देण्यात आली आहे. त्यांनी दंड न भरल्यास त्यांच्या वाहनांचा लिलाव करून दंड वसूल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. करताना पकडण्यात आलेली आहे. यापैकी आज अखेर 15 वाहनांनी सुमारे 24 लाख दंड भरणा केलेला आहे आणि उर्वरित 17 लाख दंड हा प्रलंबित आहे. या वाहनांना आपण नोटीस दिली असून त्यांनी दंड न भरणा केल्यास त्या वाहनाचा लिलाव करणे किंवा मालमत्तेवर बोजा चढविणे आणि ती बोजा चढवलेली मालमत्ता विक्री करणे हे पर्याय आमच्याकडे खुले आहेत. आपल्या माध्यमातून मी आपणास कळवू इच्छितो की या तालुक्यामध्ये मागे 3 वर्षांमध्ये सरासरी 35 ते 40 वाहनं आपण दरवर्षी पकडतो. त्यांच्यावर दंडने कारवाई करतो. अगदी त्याचे मालक चालक मजूर यांच्यावर प्रतिबंधक कारवाई ज्याला आपण चॅप्टर केस म्हणतो ते देखील आम्ही करतो आहोत. त्यामुळे जनतेने देखील ज्यांना जी काही गौण खनिज आवश्यकता असेल त्याप्रमाणे त्यांनी जे काही पुरवठाधारक आहे रितसर जे लिलावधारक आहे यांच्याकडूनच त्या गौण खनिजाची खरेदी करावी. ज्या पद्धतीने आपण सिमेंट किंवा स्टील आपण खरेदी करतो त्याच पद्धतीनं ज्या ठिकाणी रेतीचा लिलाव झाला आहे अशा ठिकाणी रेती आणि ज्या ठिकाणी जिल्हा गौण खनिज आराखड्यामध्ये समाविष्ट गट आहे अशा गटांच्या मालकांच्याकडनं जे मुरुम किंवा दगड याची त्यांना रितसर परवानगी घेतलेली आहे. अशा मालकांकडनं आपण जे काही आवश्यक गौण खनिज आहे ती त्यांना रितसर खरेदी करावी. अवैध गौण खनिज उत्खनन करणे वाहतूक करणे जितका अपराध आहे त्याच पद्धतीनं अवैध मार्गाने जे काही प्राप्त होणारं गौण खनिज आपल्या ताब्यात ठेवणे त्याचा वापर करणे हा देखील अपराध आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती देखील गौण खनिज अधिनियम आणि महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यानंतर कारवाई होऊ शकते. भविष्यामध्ये आम्ही मार्चपर्यंत ज्या ठिकाणी विविध बांधकाम परवानगी आहेत विविध शासकीय काम आहे याची देखील आपण तपासणी करणार आहोत आणि त्या ठिकाणी जे काही अवैध वापर झालेला आहे त्याबद्दल आम्ही शास्ती करणार आहोत. ओके.
दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घरासमोर खेळत असलेल्या 3 वर्षीय इकरा अमजद शेख राहणार फैसलाबाद कॉलनी तालुका अंबड या मुलीचे कोणीतरी ती घरासमोर खेळत असताना अपहरण केले. सदर प्रकरणात मुलीच्या वडिलांनी अंबड पोलीस ठाण्यात मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी आदेशानुसार पोलिसांची 4 ते 5 पथके मुलीचा शोध घेण्यासाठी रवाना केली आहेत. परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे व गुप्त माहितीदारांद्वारे या प्रकरणाचा शोध सध्या पोलीस यंत्रणा घेत असल्याची माहिती तपास अधिकारी व अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल गुर्ले यांनी दिली आहे. पर्यंत आलाय. ही जी मुलगी आहे 3 वर्षाची, जे रविवारी 12 तारखेला इथून जे हरवली आहे, रितसर गुन्हा दाखल केलेला आहे. त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने जे पूर्ण अंबड शहरामध्ये जिथे जिथे तपास करता येईल सगळीकडचे 5-6 टीम लावून सीसीटीव्ही फुटेज वेगवेगळे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे यांच्या आजूबाजूची सर्व लोक आहेत त्यांच्याकडे चौकशी केली. बाजूला कब्रस्तान आहे तिथे चेक केलं. जेवढ्या पद्धतीने टेक्निकल आणि बाकीच्या इतर पद्धतीने सगळ्या पद्धतीने तपास चालू आहे. पूर्ण कुठं काही लिंक हाती लागेल त्या दृष्टीने तपास चालू आहे आमचा. येवला शहरात 3 दिवसीय पतंगोत्सवाची मोठ्या आनंदाने फटाकेबाजी व आतिषबाजी करत सांगता करण्यात आली. मकर संक्रांती या सणाला पतंग उडवण्याकरिता लहान मुलांपासून ते मोठ्या माणसापर्यंत सामील होत असतात. हा 3 दिवस चालणारा पतंगोत्सवाची सांगता करदिन संध्याकाळी फटाक्याच्या आतिषबाजीने वाजत गाजत शहरवासियांनी पतंगोत्सवाची सांगता केली आहे. संक्रांतीच्या अगोदर सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आमच्याकडे भोगीच्या दिवसापासून संक्रांत या सणाला सुरुवात होती. त्या दिवसापासूनच म्हणजे 3 दिवसाचा हा सण असतो. पहिल्या दिवशी भोगी, दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी तरीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात म्हणजे इतके आमच्याकडे पाहुणे आलेले असतात. आणि ह्या वर्षी तर ऑस्ट्रेलिया पूर्ण देशातून पाहुणे आलेले आहे येवल्यामध्ये. आणि पतंगाच्या बाबतीत तर म्हणायचं तर आता संध्याकाळच्या 4 वाजेपासून लाखो पतंग आकाशात गगनात दिसला आहे. आणि आमची येवल्यातली बाजारपेठ ही आज निर्मनुष्य झालेली आहे. बाजारपेठ पूर्णपणे ठप्प आणि बंद आहे. आणि आजची आतषबाजी ही सगळ्यात मोठ्या प्रमाणात म्हणजे दिवाळीला सुद्धा आणि न्यू इयरला सुद्धा आपण आतषबाजी बघत नाही. याच्यापेक्षा सगळ्यात मोठी आतषबाजी सुरू आहे. आणि ही म्हणजे मोठ्या प्रमाणात जल्लोषात सगळ्यात जोरदार सण म्हणजे आमच्या येवल्यातला आता असं झालं. हा आपल्या येवल्यामध्ये 3 दिवस सण असतो आणि मी स्वतः माझे क्लास जॉब वगैरे सोडून या सणासाठी सुट्टी घेत असतो. आणि पूर्ण येवल्यामधले जेवढी पण गच्ची टेरेस असतात हे सगळे टोटल भरलेले असतात. आणि त्यासाठी पतंग फटाके आतिषबाजी अतिशय उत्कृष्ट असते. धन्यवाद. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने वर्धा जिल्हा कुस्तीगीर संघ व सार्वजनिक बजरंग व्यायामशाळा देवळीतर्फे महिला महाराष्ट्र केसरी लढत व वरिष्ठ महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा देवळीच्या विदर्भ केसरी रामदास तडस इंडोर स्टेडियम येथे 24 व 25 जानेवारीला होणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते व माजी आमदार नवनीत राणा यांच्या उपस्थितीत होणार आहे. या स्पर्धेत राज्याच्या 36 जिल्ह्यातून 51 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष तथा माजी खासदार रामदास तडस यांनी दिले आहे. हे 6 आमदार निवडून आले त्यांचा सत्कार सुद्धा आम्ही या ठिकाणी ठेवला आहे. अभूतपूर्व कुस्ती या ठिकाणी होईल आणि नॅशनल खेळले इंटरनॅशनलचे प्लेयर या ठिकाणी होणार आहे. पहिल्या कुस्त्या 19 आणि 20ला ठेवल्या होत्या, पण इंटर युनिव्हर्सिटी पंजाबला चालू आहे, ते 19 आणि 20लाच आहे. त्याच्यामुळे आम्ही या स्पर्धा 1 हप्ता पुढे घेतल्या. कारण स्पर्धा चांगल्या व्हायला पाहिजे आणि त्यांची सुद्धा प्रत्येक जिल्ह्याची मागणी होती का आमच्या मुली त्या ठिकाणी जाणार आहे, त्या ठिकाणी गेल्यानंतर या ठिकाणी येऊ. आणि आम्हाला पुन्हा की पहिल्यांदा विदर्भात देवीसारख्या छोट्या गावात त्या स्पर्धा होत आहे.